नमस्कार सर्वांचे. आपल्या व्हिडिओमध्ये इथे अक्कलकोटला आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आलो आहोत. तर ना दुपारी त्या गरमीतून वगैरे आणि गर्दीतून दर्शन घेण्यापेक्षा ना सगळ्यात बेस्ट आहे मी तर म्हणते सकाळी दर्शन घेणं. भले आपल्याला लवकर उठावं लागेल पण इतकं सुंदर दर्शन होतं ना, अगदी मनासारखं जे दर्शन होतं ना ते यावेळेस माझं झालं. सागरला पण म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांना पण त्यांना ऑफिसला जायचं होतं, तर तो बोलला काही मी घेऊन जातो पण तुम्ही सकाळी लवकर निघा जेणेकरून मला 10पर्यंत ऑफिसला जॉईन होता होईल. म्हणलं ठीक आहे चालेल, जेवढं होईल तेवढं लवकर. आम्ही त्याप्रमाणे 6:45ला निघालो. इतकं सुंदर दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. 10 मिनिटामध्ये अगदी इतकं छान दर्शन झालं. पूर्ण मंदिर रिकामं होतं, जेवढं पुढे थोडी माणसं दिसली तेवढीच माणसं होती. आणि त्याच्यानंतर तिथलं दर्शन घेतल्याच्यानंतर मग आम्ही समाधीच्या इथे आलो स्वामींच्या. तर आईला कसं पायामुळं जास्त होत नाही दगदग फास्ट चालणं वगैरे, तरी पण ती प्रयत्न करत होती चालण्याचा. आणि सगळे एकत्र असल्यावर खूप छान असं म्हणजे छान वाटतं. दरवेळेस कसं मी एकालाच कुणाला तरी घेऊन जाते, मुलाला किंवा मुलगीला असं. आणि स्वामींचा पण पप्पा पण आम्हाला लहानपणी दर गुरुवारी घेऊन जायचे गाडीवरून, त्यामुळं ती पण आवड लहानपणापासूनच आहे. आणि आता तर मी जातेच आल्याच्या नंतर. मला कसं जास्त होत नाही, पण या लोकांना कसं बहिणीला वगैरे हे लोक दर पौर्णिमेला वगैरे असं जातात, त्यांचं काही असेल महत्त्वाचं काम वगैरे तर ते जातात. त्यामुळं तो मला बोलला मी घेऊन जातो तुला. म्हणलं ठीक आहे, बरं होईल. आणि सकाळी गेल्यामुळं काहीच गर्दी नव्हती, उन्हाचा त्रास नव्हता, त्यामुळं मुलांना पण अगदी ते बारकाईने सगळं बघायला भेटलं. विहीर, त्यांची समाधी, त्यांच्या पादुका, विहिरीतलं ते इथे बघा ते कासव वगैरे अगदी मुलांनी ते बारकाईने पाहिलं, त्यामुळं त्यांना पण खूप छान वाटलं बघायला. अगदी आईच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळं एवढं काही वाटत नाही. आणि एस टीने जायचं म्हणलं की कसं थांबत आपल्याला जावं लागतं. मग त्याची गाडी असल्या कारणाने आम्ही गाडीतून जाऊन पटकन गाडीतून आलो, त्यामुळं उन्हाचा काहीच त्रास झाला नाही. इथे बघा विहिरीमध्ये पण ते कासव वगैरे आहेत, ते मुलांनी खूप छान असं बघितलं, त्यांना पण बरं वाटलं. शांततेत दर्शन झालं की मग मुलांची पण चिडचिड होत नाही, गरमीच्या त्रासामुळं पण चिडचिड होते, तसं यावेळेस काहीच झालं नाही. खूप छान अगदी शांततेत आणि मनापासून दर्शन असतं ना, ते यावेळेस झालं. नाहीतर ते ढकलाढकली, ते पुजारी ढकलतात चला पुढे हे जे असतं ना, त्यात काहीच म्हणजे ते काय दर्शन घेतल्यासारखंच होत नाही. पण यावेळेस खूप छान दर्शन झालं. आता बघू पुढच्या वेळेस मला कधी भेटेल. शक्यतो तर मला या मे महिन्याचं त्या पुढच्या मे महिन्यालाच भेटतं. आधी तर मला काही जायला भेटत नाही. त्यात पण आपल्या काय अडचणी वगैरे असल्या की मग ते पण जाणं राहून जातं. अशा प्रकारे चला, तर मी तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे, थोडासा व्हिडिओ घेतला आहे मी आणि तो तुम्हाला दाखवते. इथे बघा गाडीमध्ये पण सकाळी लवकर उठल्यामुळे बहिणीच्या लहान मुलं आहेत जुळी, त्यांची इथे थोडीशी मजा चालू आहे. चला तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये.